नमस्कार. मी पूनम मराठे आणि मी योगार्थीची विद्यार्थिनी आहे. एम एच्या तिसऱ्या सेमिस्टरला आहे मी आता. अ, आणि आज आपण जे डिस्कस करणार आहोत, आज आपण जी एका योगिक क्रियेबद्दल जे आपण जाणणार आहोत, ते आहे जलनेती. आता जलनेती हे काय आहे? तर जलनेती ही एक शुद्धिक्रिया आहे. जलनेती क्लिन्झिंग प्रॅक्टिसेस आपण म्हणू शकू. जसं हठयोगामध्ये 6 वेगवेगळ्या शुद्धिक्रियांबद्दल सांगितलंय. आता ह्या शुद्धिक्रिया कुठल्या आहेत? तर धौती, बस्ती, नेती, त्राटका, कपालभाती आणि नवली किंवा त्याला लवलिकी पण म्हणतात. तर ह्यापैकीच एक क्रिया आहे नेती, आणि ह्या नेतीमधलाच एक प्रकार आहे जलनेती. तर जल म्हणजे काय? जल म्हणजे पाणी. आणि नेती, नेती म्हणजे काय? तर आपला जो नेझल पॅसेज आहे, म्हणजे आपला जो नाकाचा जो मार्ग आहे ज्याने आपण श्वास घेतो, तर हा जो मार्ग आहे त्यात काही वेळेला एक्सेस म्युकस फॉर्म होतं किंवा काही धुळीकण वगैरे जातात. तर त्यामुळे हा मार्ग स्वच्छ करण्यासाठी अ, आपण जलनेती करतो. ओके. तर जलनेती हा मेनली आपण ह्या स्पेसिफिक मार्गासाठी करतो. आता हे करायचं कसं? तर जलचा वापर करून, म्हणजे पाण्याचा वापर करून आपण ह्या मार्गाची शुद्धता करणार आहोत. आता जलनेती करण्यासाठी आपण वापरतो हे जलनेती पात्र. ठीक आहे. जलनेती मुळात म्हणजे आपण जलनेती ही महत्वाचं का आहे, का बरं करायची ह्या मार्गाची स्वच्छता, हे जाणून घेऊया. तर होतं असं ना की आपण प्राणायामाची प्रॅक्टिस करतो. तर ह्या प्राणायामाच्या प्रॅक्टिस करण्याच्या आधी जर आपण जलनेतीची प्रॅक्टिस केली, काही दिवस जर जलनेती आपण केली, तर आपले जे नाकातले काही ब्लॉकेजेस असतील, एक्सेस म्युकस असेल, ते निघून जातं. बरं, एवढंच असं नाही, तर ह्याच्यामध्ये ज्यांना वारंवार सर्दी होते किंवा कफ असतो, तर त्यांच्यासाठीही जलनेती करणं चांगलं आहे. ज्यांना एकाग्रता वाढवायची आहे किंवा ज्यांना दृष्टी सुधारायची आहे, त्यांच्यासाठी पण जलनेती हा एक खूप चांगला मार्ग आहे. ज्यांना ॲलर्जी असते, काही पोलन ग्रेनची ॲलर्जी म्हणा किंवा काही धुळीकणांची ॲलर्जी म्हणा, त्यांच्यासाठी पण जलनेती खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर ज्यांना वारंवार डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रास आहे, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायनससाठी तर खूप छान जलनेतीचा उपयोग होतो. तर आपले जे सायनस पॉइंट्स असतात, तर तिथे आपल्याला बरेचदा पेन होतं ज्यांना सायनसचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्यासाठी ही जलनेती तर एक वरदानच आहे. आता हे जलनेती ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांच्यासाठी जलनेती चांगलंच आहे. पण एक मात्र लक्षात ठेवायचं की जेव्हा सर्दी झालेली आहे किंवा डोकं दुखतंय त्यावेळी करण्याची ही नक्कीच क्रिया नाहीये. तर वारंवार जी टेंडन्सी असते, जर तुम्ही एक प्रॅक्टिस ठेवली जलनेती करण्याची, तर हळूहळू ही जी सर्दीची जी टेंडन्सी आहे, डोके दुखण्याची, मायग्रेनची जी समस्या आहे, सायनसची जी समस्या आहे, ती हळूहळू कमी होते. ओके. तर आता ही जलनेती कोणी करायची, कोणासाठी चांगली आहे हे तर आपण बघितलं. पण आता कोणी करायची नाही, तर ज्यांना काही क्रोनिक ब्लिडिंग असेल, ज्यांना नाकातून ब्लिडिंग होत आहे किंवा काहीतरी कट आहे नाकात, तर त्यांनी मात्र ही जलनेती करायची नाही. ओके. जसं मी आता सांगितलं की ज्यांना ऑलरेडी सर्दी झालीये, तर सर्दी झाल्यावर ही क्रिया करायची नाहीये. लहान मुलांनी पण ही क्रिया करायची नाहीये. त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये अ, ही क्रिया करायची नाहीये. त्याच्यानंतर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना पण ही क्रिया करायची नाहीये. त्याच्यानंतर डिवेटेड सेप्टम ज्यांना आहे त्यांना पण ही क्रिया करायची नाहीये. तर ह्या गोष्टी मात्र लक्षात ठेवायचं जेव्हा आपण जलनेतीची प्रॅक्टिस करणार आहोत, तेव्हा ही क्रिया कोणी करायची नाहीये. बरं, ही क्रिया करताना आपल्याला काही सावधगिरी नक्कीच बाळगावी लागते. आता जलनेती करताना आपण जे पाणी वापरणार आहोत, ते पाणी कसं असावं? तर हे पाणी आपण लुक वॉर्म सलाईन वॉटर घेणार आहोत. म्हणजेच हे पाणी कोमट घेणार आहोत आणि त्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. आता हे थोडं म्हणजे किती? तर 1 लिटरला 1 चमचा एवढं मीठ आपण त्याच्यात टाकणार आहोत. हा, म्हणजे साधारण आपल्या अश्रूंची जी चव असते, तर तेवढं ते असेल. आणि रूम टेम्परेचरपेक्षा फक्त थोडंसं जास्त, खूप जास्त नाही. आपण मीठ का घालणार आहोत बरं ह्याच्यामध्ये? मीठ आपण एवढ्यासाठी घालणार आहोत कारण एक्सेस म्युकस जे असतं आपलं,
तर त्या म्युकस मेम्ब्रेनमध्ये जर पाणी ऍब्झॉर्ब झालं तर आपल्याला इरिटेशन होऊ शकतं, सर्दी होऊ शकते. तर हे होऊ नये म्हणून आपण यात थोडंसं मीठ घालणार आहोत. दॅट विल क्रिएट ऑस्मॉसिस प्रेशर. सो दॅट वॉटर विल नॉट गेट ऍब्झॉर्ब इन टू द मेम्ब्रेन. ओके, तर त्यासाठी आपण थोडंसं मीठ त्याच्यात घालणार आहोत. अच्छा, आता आपल्याला काय काय लागेल हे करण्यासाठी. तर आपल्याला मुळात म्हणजे लागेल जलनेती पात्र. तर हे अशा टाईपचं पात्र आपल्याला मिळतं बाजारात. तर हे आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यात मेटलचं पण येतं किंवा असं सिंपल पण येतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागेल टॉवेल. आणखीन एक गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बकेट. ओके, तर बकेट किंवा आज मी याचा वापर करणार आहे. ठीक आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे लोकोमोटर. ओके, तर आता आपण जलनेती कोणी करायची कोणी नाही करायची, करताना काय सावधगिरी बाळगायची, त्याच्यासाठी काय काय आपल्याला वापरावं लागणार आहे, हे सगळं आपण बघितलं. आता जलनेती केल्यानंतर आपल्याला काय खबरदारी घ्यायची आहे हे आपण बघणार आहोत. जलनेती कशी करायची ह्याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. पण त्याआधी जलनेती केल्यानंतर काय खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. कसं असतं ना, जलनेती केल्यानंतर थोडंसं जरी पाणी आपल्या नाकात जर राहिलं, पाण्याचा अंश जर थोडासा जरी राहिला, तर आपल्याला पुन्हा सर्दी होऊ शकते किंवा आणखीनच काही त्याचा त्रास होऊ शकतो. तर त्यासाठी लक्षात आपल्याला हे ठेवायचंय की जलनेती केल्यानंतर आपल्याला उत्तानासनमध्ये थोडा वेळ आपल्याला थांबायचंय, जेणेकरून जे काही थोडंसं काही पाणी असेल तर ते निघून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला कपालभाती पण करायची. तर ह्या दोन क्रिया केल्याशिवाय आपली जलनेती ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवायचं. तर आता आपण क्रिया करायला सुरुवात करूया. मी प्रॅक्टिकल दाखवणार आहे, प्रात्यक्षिक दाखवणार आहे. अं, त्यासाठी मी एक बकेट घेतलेली, मी एक पॉट घेतलेला आहे. लेट मी ऍडजस्ट द कॅमेरा. त्यासाठी मी एक लुकवॉर्म वॉटर रेडी करून घेतलेलं आहे आणि हे माझं जलनेती पॉट आहे. तर आता ह्या जलनेती पॉटमध्ये मुळात म्हणजे हे जलनेती पॉट वापरण्याच्या आधी निर्जंतुक करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. तर आता ह्या जलनेती पॉटमध्ये मी पाणी घालते आहे. ओके, तर आता जलनेतीची सुरुवात करण्याआधी पण ना एकदा आपण काय करूया. जस्ट क्लोज युअर वन नॉस्ट्रिल अँड इनहेल एक्सेल फास्ट थ्रू युअर लेफ्ट नॉस्ट्रिल. आणि तसंच आपण हे नॉस्ट्रिल क्लोज करूया. आता इनहेल एक्सेल फास्ट करायचंय राईट नॉस्ट्रिलने. ओके, जलनेती करताना आपल्याला काय करायचं. जलनेती करताना सगळ्यात महत्वाचं, आपण नाकामधून पाणी पोर करणार आहोत. त्यामुळे श्वासोच्छ्वास जो आहे तो आपण तोंडाने घेणार आहोत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला तोंड उघडं ठेवायचं. ओके, तर आता मी जलनेतीचं पॉट असं धरलेलं आहे. जलनेती पात्र मी असं धरलेलं आहे एका हातामध्ये. आणि दुसरा हात मी जर उभं राहून करत असेल तर मी पायात थोडंसं डिस्टन्स घेईन, थोडेसे गुडघ्यात पाय वाकवेन आणि मी हे असं करेन. ठीक आहे, त्याच्यानंतर मी हा पॉट असा पकडते. माझा एल्बो वरच्या साईडला आहे, राईट अँगल मध्ये आहे. ओके, आणि आता आपल्याला लक्षात ठेवायचंय की तोंड उघडं ठेवायचंय, तोंडाने श्वासोच्छ्वास करायचा आहे. आणि जेव्हा मी नाकात हे जे नॉब आहे ते मी जेव्हा इन्सर्ट करेन आणि जलनेती सुरू करेन, हळूहळू मी काय करेन, माझा जो एल्बो आहे तो वरती 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 घेईन. आणि त्याचप्रमाणे माझी जी मान आहे ती मी एका साईडला थोडी 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 वाकवत जाईन, जेणेकरून जे पाणी आहे ते व्यवस्थित माझं एका नॉस्ट्रिल मधून दुसऱ्या नॉस्ट्रिल मध्ये जाणार आहे. आणि तिथनं ते बाहेर येणार आहे. ठीक आहे, तर आता मी ही क्रिया सुरू करते. दोन्ही पाय डिस्टन्स घेतलेला आहे, पाय वाकवून मी उभी आहे. जस्ट वॉच. मी इन्सर्ट केलाय नॉब माझ्या राईट नॉस्ट्रिल मध्ये. आणि आता एल्बो मी हळूहळू वरती घेणार आहे. आणि जसं जसं एल्बो वरती घेईन तशी तशी माझी मान टिल्ट करेन. लेट्स डू.
आता मी एका नॉस्ट्रिलने केलंय, तसंच मी दुसऱ्या नॉस्ट्रिलने पण करून घेणार आहे. ओके. एक्सेस वॉटर रिमूव्ह करूया. आता ह्याला ठेवते मी बाजूला. आणि मगाशी मी ज्याप्रमाणे सांगितलं, इथे जलनेतीची क्रिया पूर्ण होत नाही, तर आपल्याला एक्सेस वॉटर जे आहे ते रिमूव्ह करणं तेवढंच गरजेचं आहे. सो नोज मी खालच्या दिशेने ठेवते, जेणेकरून काही एक्सेस वॉटर जे असेल तर ते निघून जाईल. साधारण 30 सेकंड ह्याच्यामध्ये थांबते. ओके. नाव लेट्स सिट डाऊन. आणि सेकंड क्रिया मी जी सांगितली होती, दुसरी क्रिया, दॅट इज कपालभाती. सो लेट्स डू कपालभाती. मी आधी एकेका नॉस्ट्रिलनी करून घेते. आता मी कपालभातीची पूर्ण क्रिया करते. ओके. अशा प्रकारे आपली जलनेतीची क्रिया पूर्ण झाली आहे. जलनेती हे फक्त नाकाचीच शुद्धिक्रिया नाही म्हणता येणार. तर ENT म्हणजे आपले इयर, नोज, थ्रोट, कारण हे एकमेकांशी जोडलेले असतात, राईट. तर ह्या नर्व्हजला पण ते ऍक्टिव्हेट करतं. आणि त्यामुळे जलनेती ही क्रिया आपली दृष्टी चांगली करण्यासाठी, कानाचे काही विकार असतील, कानाचे काही विकारामध्ये नाही म्हणता येणार, पण कानात जास्त कमी ऐकू येत असेल तर त्याच्यासाठी, कानाची हेल्थ सुधारण्यासाठी पण ही क्रिया चांगली आहे. तसंच एकाग्रता वाढवण्यासाठी, म्हणजे इथे फक्त शारीरिक शुद्धता नाही, तर मानसिक प्रकारची शुद्धताही जलनेतीमुळे होते. तर ही अशी ही जलनेती क्रिया करायला अतिशय सोपी आहे आणि अतिशय प्रभावी आहे. तर नक्कीच ह्याचा अभ्यास आपण सगळ्यांनी करावा. थँक्यू.